आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूया। टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकलाय, तर दुसरीकडे आता विधानसभेच्या कपसाठी राजकीय पक्ष अग्रेसर झालेले आहेत। महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे, तर विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार असल्याचा स्ट्रेट ड्राइव्ह देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला आहे। पाहूयात। आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे। विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल, त्या दिशेने आम्ही अग्रेसर झालो। आयसीसीच्या वर्ल्ड कप नंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मॅचेस सुरू होणार आहेत। विधानसभेचा कप जिंकण्यासाठी भाजपने महायुतीतील मित्र पक्षांसोबत विजयाचा रोड मॅप तयार केलाय। सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणे महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे विजयासाठी सज्ज झालेत। टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये जसा विजय खेचून आणला, तसाच विजय मिळवण्यासाठी महायुतीने आत्तापासूनच बॅटिंग सुरू केली आहे। आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे। विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल, त्या दिशेने आम्ही अग्रेसर झालो। विधानसभेची मॅच जिंकण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे। असं असताना महाविकास आघाडी बेफिकीर राहण्याची शक्यताच नव्हती, कारण टीम इंडियाने आयसीसीचा वर्ल्ड कप जिंकलाय। त्याच आयसीसीचे शरद पवार माजी अध्यक्ष आहेत, त्यामुळे शरद पवारांसह महायुतीच्या नेत्यांनीही नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे। अगदी शब्दशः याचा अर्थ घेऊ नका, महायुतीच्या नेत्यांनीही नेट प्रॅक्टिस म्हणजेच प्रचार दौऱ्यांचं जोरदार नियोजन सुरू केलंय। तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्याचा प्रमुख मी आहे, काँग्रेस पक्ष आणि तिसरा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, आम्ही एकत्र राहणार आहोत। विधानसभा निवडणुकीच्या कपची लवकरच घोषणा होणार आहे। ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल, तोपर्यंत प्रचाराच्या मॅचेस सुरू होतील। प्रचारात आरोप प्रत्यारोपांचे चौकार षटकार लगावले जातील। निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मतदारांनी विधानसभेचा वर्ल्ड कप महायुतीच्या टीमकडे दिला की महाविकास आघाडीच्या टीमकडे दिला, हे स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।